सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच सोमनाथ करके पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक आणि उपसा करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाने केले। दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी वर नमूद पथक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत वांगी गावच्या शिवारात बिरोबा मंदिराजवळ प्रवरा नदी पात्रातून काही इसम वाळू उपसा करून टेम्पोमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 2 इसम टेम्पोमध्ये वाळू भरताना दिसून आले। तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकला असता एक इसम पळून गेला आणि एका इसमास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव गोविंद काळू पवार आणि सनी लक्ष्मण बारसे असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 4 लाख रुपये किमतीची विना नंबरचा टाटा कंपनीचा टेम्पो, 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे।